नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। सियाराम्स लिनन रेमंड असे ब्रँडेड कपडे मिळण्याचे एकमेव दुकान म्हणजे कापसे कापड होलसेल मार्केट। आपल्या दसूरपाटी येथे शंभूराजे गारमेंट्स अँड दिव्या साडी सेंटर घेऊन येत आहेत अनेक व्हरायटीच्या साड्या, चिल्ड्रन वेअर, सर्व A to Z रेडीमेड कपडे। लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत संपूर्ण कुटुंबाची खरेदी आता एकाच छताखाली। कापसे कापड होलसेल मार्केट, शंभूराजे गारमेंट्स अँड दिव्या साडी सेंटर, दसूरपाटी। प्रोप्रायटर महेश भारत कापसे। मोबाईल नंबर 9665993515। लोकप्रिय, दमदार, आरोग्यदूत माजी आमदार राम सातपुते हे गरिबीतून वर आले आहेत। जनतेसाठी, सर्वसामान्यांसाठी ते तळमळीने काम करतात। त्यामुळे त्यांच्या पाठीशी आपण सगळ्यांनी ठामपणे उभा राहिले पाहिजे। जाळपोळीची, तोडफोडीची भाषा करणारे आमदार उत्तमराव चांडकर आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भावनिक साथ घालणार आहेत। त्याला बळी पडू नका असे आवाहन शेतकरी नेते गोपाळराव घारगे देशमुख यांनी केले आहे। तर आपण प्रत्यक्षच पाहूया ते आणखी काय म्हणतायत। नमस्ते, बारामती झटक्यामध्ये सहर्ष स्वागत आहे। आज संध्याकाळी खरं आचारसंहिता सुरू होणार आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीची, स्थानिक स्वराज्य संस्थाची रणधुमाळी सुरू होते आणि आपण आता खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची त्यांची काय मानसिकता आहे, शेतकऱ्यांचे नेते गोपाळराव घारगे आहेत आपल्या समवेत आणि आपण त्यांच्याकडून नेमकं जाणून घेऊया की ह्या शेतकऱ्यांची मानसिकता काय आहे, राजकीय परिस्थिती काय आहे आणि सध्या जे आरोप प्रत्यारोप जे सुरू आहेत त्याच्यावर सुद्धा नेमकी त्यांची काय भूमिका आहे हे जाणून घेऊया। नमस्ते, तुमचं बारामती झटक्यामध्ये सहर्ष स्वागत आहे। मला सांगा, या माळशिरस तालुक्यामध्ये एक तुम्ही शेतकऱ्यांचा लढवय्या म्हणून तुम्ही काम करताय, आंदोलन असली त्याच्यामध्ये सहकार्य, आज नेमकी खरं काय परिस्थिती आहे शेतकरी म्हणून तुम्ही? आज बघा, म्हणजे BJP सरकार म्हणजे आलं म्हणजे ऐन उन्हाळ्यात किंवा पाण्याची टंचाई भागल त्यावेळेस जे सरकार जे राष्ट्रवादी काँग्रेस होतं ऐन टायमाला डेप्या सोडवायचं, ट्रान्सफॉर्मर खाली घेणं। आज रामभाऊ सातपुते यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे BJP सरकारच्या नेतृत्वाखाली रामभाऊ म्हणजे रामभाऊच्या पालकमंत्री असतील, अनेक लोकांना डेप्या दिले, अनेक लोकांची म्हणजे चांगलं झालं। नाहीतर आमचं सदैव वाटलं होतं, सदैव अशी पिकं घोराला आली की ही गडी येणार, लाईटी तोडणार, आम्ही आंदोलन करत होतो। मग परत सरकार आदेश द्यायचं की खाकी कपडे घालून चला, म्हणजे कट करायला खाकी कपडे घालून गेल्यानं जर आम्ही जर त्यांना अडवलं, मारलं, हाणलं, काय केलं, आम्ही रागापोटी करायचो ना, आमची लेकरं बाळ द्यायच्यावर जगते ती ऊसाच्या पिकावर मका जे काय असेल। मग ही बहादर मग खाकी घालून मग खाकी कपड्यावर मारलं एखाद्या वायरमॅनला, काय आम्ही जर कालवा केला, शासकीय कामात अडथळा म्हणून गुन्हा आणि दबाव आणून आमचं डेप्या आज वीज फुकट आहे आम्हाला। मग ही काम आहे, हो सरकारचं काम आहे। आम्ही सरकारच्या विरोधात पण असायचो, पण आज मकेला त्यांनी 2400 रुपये हमी भाव दिला। ऊसाचं तुम्ही आंदोलन आम्ही केलं, आज 3000 रुपये, बाहेरच्या सातारा असेल, बारामती असेल 3500-3600 रुपये, तिकडचं ऊस म्हणजे इकडचे ऊस तिकडे चाललेले आहेत। मग ही सगळं जे घडतंय BJPमुळं घडतंय, म्हणजे सगळं रामभाऊमुळं आता चालू आहे। आम्हाला रामभाऊ म्हणजे एक संरक्षण आहे शेतकऱ्यांना, आणि आम्हाला सांगितलं भाऊ अशी मग कसं असं आहे तसं आहे, लगे भाऊ 2 मिनिटात फोन उचलून आम्हाला म्हणजे मार्गदर्शन किंवा काय शासकीय अडचण असेल तर त्या सोडवल्या जातात आमच्या। आता तुम्ही शेतकरी म्हणून तुम्ही माझे आमदार रामभाऊ सातपुते असतील, भाजप असेल, ह्यांनी कामं करते, ती पाणी वेळच्या वेळेला देते, ती DP सोडवून देत नाही, ती वीज मोफत आहे, मकेला सुद्धा हमी भावासाठी तुम्ही प्रयत्न करताय। मग असं असताना राम सातपुतेंच्यावर जी तालुक्यामधून जी टीकेची राळ उठतीये, खरं आता तुम्ही वेळापूरच आहेत आणि वेळापूरमधूनच त्याचा उद्रेक होतोय, काय प्रकार आहे खरं? ते आमचा आमदार आहे तिथला, त्याला पहिल्यापासून जुनी त्याची पद्धत आहे, त्याला पहिल्यापासून कुणाचंच बघवत नाही, फक्त ती ज्याचं बघवत नाही त्या माणसाला जवळ घेतं पहिल्यांदा ती आणि त्याचा नाश कराय चालू कर। पण रामभाऊ असा माणूस आहे, धड त्याला जवळ बी घेता येत नाही,
ती लांब असल्यामुळं त्याला टीकाच करायला लागते. उत्तम जानकराला त्याच्यावर टीका करायला लागते भाऊवर. भाऊचं भगवं नाही. आणि ह्याची संस्कृती अशी आहे की सदैव ही म्हणजे आता तुम्ही बघता याचा विरोध ज्या माणसाला होता, पूर्वीचा विरोध मोहिते पाटलाला हा माणूस विरोध करत होता. तर मोहिते पाटलाच्या छताडावर पाय देतो, नरड्यावर पाय देतो. मी त्याच्यावर रोज बसतो आणि माणसं सोडायची. ह्यानं काही आजपर्यंत केलं नाही. हे निस्ता गोम्या ठोंब्या काय ह्यानं दुसऱ्याच्या उकळानं आजपर्यंत मिरच्या कुठल्या द्या सगळं कुठल्याला आहे ना हळद पिळत. हे अजिबात कुठं काय करत नाही. सगळं दुसऱ्याला करायला होतो ना आयतं सगळं झालं की हळद लावा येतो. असा हा गुन्हे माणूस आहे. ह्यानं तुम्हाला सांगतो मागं अकलूला भांडणं झाली. त्या धैर्यशील मोहिते पाटलाचं घर फोडा, त्याच्या घरात घुसा. म्हणजे ह्याची संस्कृती कशी आहे तुम्ही लक्षात घ्या. ही रामभाऊ विषयी संस्कृती ह्याची अशी नाही. त्या पक्षात जी गेलाय त्यांच्याविषयी पण त्याची अशी संस्कृती आहे. मी त्या घरात घुसा, त्याचं घर उद्ध्वस्त करा. त्याच्या म्हणजे घरात गेल्यानंतर त्याच्या आई वडिलाला बायका पोराला हाणमार होणार. ही संस्कृती आपली आहे का सर्वसामान्याची? नाही. मी रामभाऊबद्दल मी त्याची ती संस्कृती राहणार हो. ही जनतेला समजून घेतलं पाहिजे की हा माणूस ज्या पक्षात जातो म्हणजे धैर्यशील. आता बाळदादाचं पुतण्यावर प्रेम होतं म्हणून ह्याला जवळ घेतलाय. लक्षात घ्या, ही जवळ घ्यायच्या लायकीचा माणूस नाही. आम्ही पण वेळापूरकरांनी सुद्धा ह्याला जवळ घेतला होता. पण ज्या लोकांनी जवळ घेतला त्या लोकांचं ह्यानं वाटोळच केलं. त्याची वृत्तीच तशी आहे, खराबच वृत्ती आहे. मला सांगा, आपण जर उत्तम जानकराच्या घरात शिरा, उत्तम जानकराच्या घरावर हल्ला करा. अरे तुला हल्ला करायचा आहे धैर्यशील मोहिते पाटलावर, तू धैर्यशील मोहिते पाटलावर हल्ला कर ना. बाहेर गाडी आल्यानंतर त्याची गाडी फोड, त्याला हाण मार काय बी कर ना. कुटुंबावर हल्ला करणं म्हणजे कितीपर्यंत चुकीचं आहे हे जनतेनं समजायला पाहिजे. आज रामभाऊ सातपुते यांची चमडी काढा, मी चमडी काढेल हिन. अरे तू चमडी काढायची असली त्या मसवडला जा ना बाबा. तिथं मुलकाची गोराची चमडी मिळते ती, त्याची तू जोड शिव आणि त्या धैर्यशील मोहिते पाटलाला घाल, बाळदादाला घाल आणि त्यांच्या पायापळ आमदार केले म्हणून. इकडे दुसरीची चमडी कशाला काढायची घाला मोकळ्यातच उग. लबाड माणूस आजपर्यंत त्या मचनूरवर इतकं लबाड बोलून शेतकरीची पिकं जाय. कुठल्याही प्रश्नाचं त्याच्याकडे उत्तर नसतं, कोणाचाही प्रश्न सोडवत नाही. जे प्रश्न ऑटोमॅटिकली सुटले जातात कोर्टातनं ह्याच्यातनं, तरी सुद्धा ही म्हणतो मीच बराबर केलं. पोलीस स्टेशनला न्याय मिळाला तरी ही म्हणतो मीच फोन केला म्हणून मिळाला. एखाद्यानं परस्पर मिटवलं तरी म्हणतो मीच सांगितलं. अहो हे असा चमत्कारी माणूस आहे. आणि ह्या चमत्कारानं ह्यानं फसवून आमदार झाला. आणि काही दिवसानं या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शनच्या टायमाला तुम्हाला बघायला मिळेल की मोहिते पाटलाला ही गंडावतोय का नाही बघा. 1000% गंडवणार. ह्याचा पहिला वार, त्याचं वयच गुण आहे. पहिला वार ही जवळच्याला करतो. काय हे जो वागणं जे आहे ही बकासूर सरासर म्हणजे आमच्या गावातच बकासूर झालता ना, त्याचा भीमानं वध केला. त्याची वृत्ती बकासूर सारखी आहे. हे बकासूर म्हणजे ती गावातलीच माणसं खात होता हो, बाहेरची नव्हता खात, जवळचीच माणसं खात होता. तसा हा बकासूर आहे. ह्याला आता अन्न कमी पडायला लागले, ह्याला कामं कमी पडायला लागले, ह्याला रामभाऊचं काम लय दिसायला लागलं. चिडलं, वायवत झालं, बेचैन झालं. कारण आजपर्यंत ह्यानं सगळ्या माणसाला अशी कातर लावून कट करत होता. आज मोहिते पाटलाकडे गेलाय म्हणजे काय चांगल्या गुणाने गेला नाही. तिथं जाऊन काय पोटातले विरोधक आहेत ती मारायसाठी तिथे गेले. पण ती विरोधक काय झालं, डायरेक्ट रामभाऊकडे आले. रामभाऊ आमच्या जातीचा आहे का? नाही. पण एक चांगला कार्यकर्ता, एक गरिबाचं पोर एवढं क्रांती करतंय म्हणल्यावर सगळी माणसं तुटून पडली. त्यानं कुठल्याही कार्यकर्त्याला कपटपणा केला नाही. लक्षात घ्या, आजपर्यंत त्याची वृत्ती नीती त्याची अशी आहे रामभाऊची, रामासारखी नीती. ते कधीही कोणाला नाही म्हणलं नाही, चांगलंच काम करते आणि चांगल्या विचाराच्या मागे जाते. उत्तम जानकर मी माग चांगल्या विचाराचा होता, माग शेतकरी संघटनेत होता. त्यावेळेस आम्ही त्याच्याबरोबर काम केलेलं आहे. त्यावेळेस जिल्हा परिषद पंचायत समिती हे गट त्याच्याकडे होता.
कारखाना बी त्याच्याकडे होता. लक्ष्मी पाणी घालत होती, पण ह्याच्या डोक्यात अवदसा होती ही सदैव मोहिते पाटलाच्या बॅगा उचलायचा मागणं. ह्याच्यात सगळी विरोधक संपली. एस बी अण्णा संपलं, आम्ही संपलं, सगळी संपली. ही गुपचूप ॲडजस्टमेंट करायला ह्या काळात त्यानं सगळी संपवली. ही थिताल माणूस आहे आणि जनतेला मला आव्हान करायचं आहे, हो दबाव गट तयार करून उगच पोकळा दम देतं. मोहिते पाटला दम देत, छाताडाच उभा राहतो, नरड्यावरच पाय देतो. कावा आयुष्यात नरड्यावर पाय दिला नाही, पायावर जाऊन पडलं ते. कावा नरड्यावर ह्याला नरड कुठं आहे माहिती आहे का? सदैव ह्याला पाय दिसलेत. नरड कुठं असतं? वर असतं. की सदैव खाली असतो पायात. पण तेच मला जनतेला सांगायचंय की ही नरड्यापोतर माणूस पोचणार बी नाही आणि ह्याला चंबड बी गावणार नाही. ही एक खटीक म्हणून दाखला काढलेला आहे आणि तो आता सर्वसामान्य माणसाला कापायचं धंदा करतो. आणि आपल्यावर कुणी बघू नये म्हणून रामभाऊकडे बोट करतो. आपली पापं जेवढी आहेत तेवढी रामभाऊकडे टाकलायची. जे कृत्य काय वाईट होईल तेवढं रामभाऊकडे टाकलाय. ही त्याची नीती आहे. आणि ह्या नीतीमुळंच येत्या पंचायत समिती जिल्हा परिषदला त्याचा मोठ्या प्रमाणात पराभव होणार आहे. आणि मोहिते पाटील जरी रिंगणात उतरला असेल तर मोहिते पाटलाचा पराभव ही जानकर करणार आहे. त्या टोळीत सामील होणार ना. रंग लागला हो, वयस गुण, माणसाची संगत ही बेकार झाली तर रंग लागला. आणि त्याच्याविषयी सगळे पुरावे आहेत माझ्याकडे, कागद आहेत, सगळे पुरावे आहेत. ही पंचायत समिती जिल्हा परिषद यावेळेस सगळे स्टेजवरनं भाषणातनं सगळं हे जर होणार आहे, उलगडा होणार आहे. ह्यानं काय 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 केलं आणि आजपर्यंत कोणाचं काय केलं. कुठलंही गाव ह्याने शिल्लक ठेवलं नाही आजपर्यंत. ज्या गावात जाईल त्या गावात 2 गटात भांडणं, तिथं कोणाचं तर काहीतरी उलतं पालं केलेलं आहे, भ्रष्टाचार केलेला आहे. सगळं पुरावे माझ्याकडे आहेत. वेळापुरातले पुरावे आहेत, अकलूज मधले आहेत, माळशिरस मधले आहेत, नात्यापुत्यातले सगळे पुरावे आहेत आणि छोट्या मोठ्या गावातले सगळे पुरावे आहेत. फक्त पंचायत समिती जिल्हा परिषद येऊ द्या, हे सगळे पुरावे दिसतील. आणि आता धनुष्यबाण जड झालाय रामाचा. रामभाऊनं आता धनुष्यबाण शस्त्र मोठं उचललंय आणि त्याला बळ आहे. ही सगळी रामाची जी वानरसेना आहे, जी मारुती राय आहे, ही सगळी रामावर प्रेम करते, त्याची कार्य करते. आणि राम म्हणजे राम बी असा आहे की सगळ्याला जवळ करतोय, सगळ्याला जवळ करतोय. ह्याच्यातून दास्ती त्याने घेतलेली आणि त्या दास्तीपोटी ती बिहार गावते लोकांना. चमडी काढेल, आज इथनं पुढं काय खपवून घेणार नाही. अरे कुणाचं खपवून घेतो काय करतो? अरे आम्ही शेतकरी आमच्या पदरच्या भाकरी खातोय. हो, आम्ही काय तुझ्यावर कामात कमिशन मागतोय का काय मागतोय? कोणा आमचं काय देणं घेणं आहे का? तू आमदार, तुला कमिशन, तुझं लपडी 12 भानगडी, प्लॉटचं धंदा 12 भानगडी, वाळूचं धंदा तुझं. हो, 1 नंबर 2 नंबर करायची तुझी कामं. आम्हाला काय दम द्यायची कारण आहे का? आणि आम्ही तसल्यात आम्हाला खातो का? आम्ही फक्त रामभाऊ सातपुते यांचा आदेशाची वाट बघतोय. त्यांचा आदेश आला की त्याची ही लिस्ट तयार आहे. ही लिस्ट तयार आहे आणि त्याचा स्फोट होणार आहे. आणि हे मी जनतेला सांगतोय, हे अजून पण येडे वाकडं बोलल, अजूनही काहीतरी पुरावा काढल, अजूनही नाटकं करल. ही तुम्हाला सांगतो येत्या इलेक्शनला रडल सुद्धा, स्टेजवर रडल. मला त्याच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की भावनिक साथ घालणार आहे यावेळेस पंचायत समिती जिल्हा परिषदला. ही भावनिक रडणार आहे, मुळमुळ रडणार आहे. आणि ह्या भावनिक साथीला कुणी बळ पडायचं नाही. ह्या तालुक्यातल्या मतदारसंघात कुणी म्हणजे ह्याच्यातली जी मत आहे ती कुणी बळी पडायचं नाही. सगळ्याचं वाटोळ केलं या माणसानं, आयुष्यभर सगळ्याच वाटोळ केलं. आता ह्या ठिकाणी खरं राम सातपुते आल्यापासून त्यांनी म्हणजे किती जणांना मारलं, काय केलं ही ती. कारण आता ही बीडची संस्कृती बाहेरनं आले, दहशत आणि त्यांच्यावर आरोप केले जाते. अहो, ही गरीबच पोर आहे राव. गरीबाचं जे असतं ना पोर, ते कधी भेट नसतं कोणाला. ते वाघावानी चालत असतं, वाघावानी. त्याला भ्या नसतं. रामभाऊ सातपुतेने एखाद्या माणसाला कानफडीत मारली किंवा एक शिवी दिली किंवा आरोतुर बोललंय एवढं मला दाखवा ह्या तालुक्यात.
आरुतुरूची भाषा. बारक्याला असेल वय समन्वयमध्ये बोलत असेल, रामभाऊ बोलत असतील वयाचं, पण एखाद्या वयस्कर माणसाला आरुतुरीची भाषा आहे का? नाही. कोणाला शिवी दिली का ह्या माणसानं? नाही. कोणाचं वाटोळ केलंय का ह्यानं? नाही. ही सगळ्याच्या धंद्यावर पण मुतलेला आहे. कोणाचं धंद ही ते कोणाचं काय चालत असलं की ह्यानं ते उलट सुलट करायचं. ह्याचं काम इतकं वाईट आहे. आणि ह्या बकासुराचा वध हा रामभाऊ सातपुते ह्या नेतृत्वानं होणार आहे. आणि तो वध मतदारांनी करणार आहे बटन दाबून कमळाचं. हे ठरलेलं आहे. हे ठरलेलं आहे. त्या पोटी ती बकासूर घाबरलेला आहे आमच्या वेळापूरचा. आणि ते आता दाही दिशा झालाय, कोणीकडे पळाव त्याला कळलं. पण आता एक शेतकरी म्हणून तुम्ही माळशिरस तालुक्यातल्या शेतकऱ्यांना एक जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या आता संध्याकाळी आचारसंहिता लागणार आहे, काय संदेश देत आहे खरं? रामभाऊ सातपुते हे नेतृत्व अतिशय चांगलं आहे. या नेतृत्वाखाली सगळ्यांनी काम केलं पाहिजे. कुठल्याही देवेघेवे असतात कुठल्याही पक्षात, पण कुठल्याही माणसाशी नेत्याशी तुमचा कुठलाही संघर्ष नाही, वाईटपणा नाही, असा न डाग लागलेला माणूस म्हणजे रामभाऊ आहे. आणि रामभाऊकडेच बघायचं आपल्याला. आता माझ्या गावात मी असेल, माझ्या खाली काय 10-5 कार्यकर्ते असतील, मी त्यांना वेगळ्या पद्धतीने बोलत असेल म्हणून त्यांनी रामभाऊ टाळायचा नाही. मला सोडून रामभाऊकडे जायचं. कारण काही ठिकाणी नवे जुने जरा वाद चालू आहे, तर रामभाऊ फक्त दिसला पाहिजे. आणि रामभाऊच शेवट आपल्याला न्याय देणार आहे तालुक्यात. आणि एकटा माणूस आम्ही संदेश देतो, ही मोहिते पाटलाची पिलावळ अनेक आहे, इकडून जानकर आहे, सगळ्या माणसाच्या गाठी बिटी होऊ शकते, ती फोन उचलते, ती सगळं चालू आहे यांचं. पण रामभाऊ माझा एकटा आहे, बिचारा एकटा आहे, फोन उचलू शकत नाही. आला फोन तर संध्याकाळी होतोय, 2 दिवसांनी होते. काय लोक नाराज होते, ते काय होतंय, काय पीएमला भरपूर काम आहे, कारण कामं करते हे लोक. मला जनतेला सांग नाही का, म्हणजे फोन नाही उचलला तर पीएला भेटावं, त्यांच्या घरी जावं, काम करून घ्यावं, पण नाराजी व्हायचं नाही. नाराज झालं आपण कोणाकडे जाणार? हे जानकरकडे जाणार. जानकर कोणाचा माणूस आहे? मोहिते पाटला. म्हणजे फिरून तीच सूत्र येते हो, म्हणजे तीच घरांशी आहे, तीच बाजाड लोक. मग नाराज झालं तर तिथं जाग्यावर राहायचं. रामभाऊशी वाद घालायचा, रामभाऊलाच आडवं चालायचं आणि आपलं काम करून घ्यायचं. रामभाऊच्याच उरा एक वेळेस बसलं ना, उराव बसून काम करून घ्यायचं रामभाऊच्या. आपलाय राम आपलाय. राम बीड म्हणायचं नाही. ही बीड त्यांना वाटते की राम आपलाय. आणि राम आपल्या असल्यामुळं रामानं कधी कोणाचं टाळलं नाही. मी बघतोय राम तुमचं कामच करणार. कारण राम हा देवाभाऊनं पाठवलेला माणूस आहे, 1 नंबर. आणि ही फक्त कामासाठी पाठवलेला आहे, राजकारणासाठी पाठवला नाही. राजकारणासाठी पाठवला असता भावांनो, शेतकऱ्यांनो, तर रामभाऊ ज्यावेळेस पराभव झाला, खासदारकीला झाला, आमदारकीला झाला, तर सांगितलं असतं आता बास. पण इथं रामभाऊकडनं काम करून घ्यायचंय देवाभाऊकडं. आणि देवाभाऊचं हे नेतृत्वाखाली रामभाऊ काम करते. कुठलेही माळशिरस तालुक्यात कुठलंच काम म्हणजे कमी राहणार नाही, सगळी कामं पुरं होत आली ती. आणि हाच संदेश आहे की रामभाऊनं फोन उचलू न उचलू काय असो, जाऊन भेटायचं, रामभाऊचं काम करून घ्यायचं, रामभाऊकडे बसून रामभाऊशी वाद घालायचा. रामभाऊशी वाद झाल्यानंतर रुसून दुसऱ्या पार्टीत जायचं नाही, ही माझी कळकळीची विनंती आहे. आणि तुम्हाला तसं वाटलं असेल कुणाकडे जावं तर माझ्याकडे या. रामभाऊ नाही काम करत तर माझ्याकडे, मी परत रामभाऊकडे निघतो. पण दुसरीकडे जाऊ नका. लय वाटोळ केले, अजून वाटोळ करू नका, दुसरीकडे जाऊ. गणेश पाणी येते डोळ्यातनं. ह्या म्हणजे बाधाड माणसाकडे ह्या लोकांनी जाऊ नये. यायचं असेल तर रामभाऊच. नाही झालं 8 दिवसांनी होईल, महिने, काय अर्जंट काम असते ती. आजूबाजूला अनेक कार्यकर्ते, त्यांच्याकडे जावा, त्यांच्याकडनं घेऊन करा. रामभाऊ एकटा माणूस आपल्याला पुरत नाही, त्याच्यामुळे अनेक काम आहेत.
एखादं काम चुकत असेल, एखादं होत असेल, एखादं होत नसेल, तरी सुद्धा आपलं महत्वाची काम आहे ती करून घ्या. आणि ती नाही म्हणत नाही. भाव चांगला माणूस आहे. अहो त्या शब्दात राम आहे, त्याचे आडनाव सातपुते, साथ देता येते. इकडे काय उत्तम आहे, त्याला उत माजले आहे. इकडे जानकर आहे, त्याला जाण नाही. काय म्हणून इकडे जायचं? लोकांनी विश्वास ठेवला एवढा राव, मांडीवर गळा कापला यांनी, हे आमदारांना सगळ्या तालुक्याला फसवलं. एवढे दिवस कट्टर राहिलेली जी लोक कट्टर होती मोहिते पाटलांच्या विरोधात, ज्या लोकांचा मोहिते पाटलानं पाक सापडा सूप केला, प्रपंचिक नाश केला, काय धंदा पाणी चालू दिलं नाही तर काय केलं नाही, वाटोळ केलं, अशा लोक त्या जानकराच्या मांडीवर मान ठेवायचे आणि ही बहादर कापत होता. आता तीच परिस्थिती करायची का? शेतकऱ्याला विचारतोय, मतदारांना विचार, ही परिस्थिती करायची का? विश्वासानं एक जीवन आपण रामभाऊ बरोबर राहूया आणि कार्यक्रम करूया. आत्ताच आपण पाहिलं की हे शेतकरी नेते गोपाळराव घारगे देशमुख आहेत. त्यांनी अतिशय असं मनमोकळेपणानं सांगितलं त्यांच्या ज्या काही भावना आहेत त्या त्यांनी शेतकऱ्यांना सुद्धा आवाहन केलेलं आहे. खऱ्या अर्थानं राम सातपुते यांचं कार्य कसं आहे आणि उत्तमराव जानकर असेल त्यांनी कशा पद्धतीनं राम सातपुत्यांना टार्गेट केलं जातं आहे याचंसुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलं. निश्चितपणे तुम्ही आलात आणि ज्या काय तुमच्या प्रतिक्रिया भावना सांगितल्यात आम्ही समाज माध्यमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोचवू. आपण आलात त्याबद्दल बारामती झटका यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. जय शिवराय, जय भीम, जय लवजी.